नमस्कार, सायकोबाई युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण प्लॅन प्रेझेंटेशनची सुरुवात कशी करायची, प्लॅन प्रेझेंटेशन कसं द्यायचे की ज्याच्यामुळे आपल्याला क्लोजिंग मिळू शकते डायरेक्टली, याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशनच्या पूर्वी इन्व्हिटेशन देण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी आपण कशा प्रकारे बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे, याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे. आता प्लॅन प्रेझेंटेशनची सुरुवात करण्यापूर्वी पहिले महत्वाचे 4 मुद्दे असे आहेत, तर आपल्याला पैसे कमवण्याचे 4 मार्ग कोणते आहेत, ते माहिती पाहिजेत. आणि ते मार्ग म्हणजे आपण बघतो की साधारणतः जे पैसे कमवणारे असतात, ते काही जण वेळ खर्च करून त्यांचा पैसा कमवत असतात. म्हणजे काय? तर जे नोकरी करणारे असतात, ते त्यांचा वेळ तिथे नोकरीसाठी तेवढा देणार आणि मग पैसे कमवणार. किंवा जे सेल्फ एम्प्लॉयी आहे, डॉक्टर, वकील, सीए वगैरे, हे जे आहेत ते त्यांची सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. जेवढा वेळ ते देणार तेवढेच त्यांना पैसे मिळू शकतात. म्हणजे ह्या व्यक्ती ज्या आहेत, ह्या पैसे कमवण्याच्या बाबतीत त्यांचा वेळ जेवढा देऊ शकतात तेवढंच ते कमवू शकतात. म्हणजे जर त्यांना वेळ देता आला नाही, तर त्यांना उत्पन्न त्यांचं बंद होऊ शकतं. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर दुसरे आणखी बिझनेसमॅन जे आहेत, ते ह्या ई आणि यस मधले जे लोक आहेत, नोकरी करणारे किंवा सेल्फ एम्प्लॉई, यांचा वेळ खरेदी करून पैसे कमवतात. तर काही जण ट्रेडर्स जे आहेत, त्यांच्या बाबतीत असे म्हणतात का जे आपला पैसा, आपलं वेळ, हे दोन्ही गोष्टी, म्हणजे जे दुकानदार आहेत, ते ज्यांच्याकडे ते पैसा पण त्यांना तिथे लावावा लागतो आणि त्यांचा वेळ सुद्धा द्यावा लागतो आणि तेव्हा ते पैसे कमवतात. तर काही इन्व्हेस्टर्स आहेत की जे पैशातून पैसे कमवतात. हे बिझनेसमॅन मध्येच झाले ते पण. तर ह्या अशा 4 वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत की जे पैसा कमवण्याचे 4 मार्ग आहेत. तर आता हे जे आपण 4 मार्ग बघितले, तर ह्या बिझनेसच्या संबंधात आपण जो बिझनेस त्यांना अपॉर्च्युनिटी ऑफर करतोय, तो म्हणजे डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस. तर त्या बिझनेसचे फायदे काय आहेत, ते त्यांना याबद्दलची माहिती द्यायची आहे आपल्याला. ते माहिती देताना आपण त्यांचे बिझनेसचे फायदे जे आहेत, त्यातला पहिला फायदा म्हणजे इथे आपल्याला पैसे लावण्याची गरज नाही. कारण खूप लोकांना अडचण असते, कारण ते जे काही करत असतात त्यातनं त्यांना जर इन्कम तेवढं मिळत नसेल, तर त्यांना एक्स्ट्रा पैसे बिझनेससाठी खर्च करण्यासाठी त्यांच्याजवळ असतीलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे अशा वेळेला आपण त्या व्यक्तींना इथे पैसे लावण्याची गरज नाहीये, तुमचा कोणताही पैसा खर्च करावा लागणार नाहीये, ही एक माहिती देणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे ते जे काही काम करतायत, ते काम करत करत पार्ट टाइम सुद्धा हा बिझनेस करू शकतात. याचं कारण हे, बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी बिझनेस सुरू केला तर मग माझं जे सध्या चालू असलेलं काम आहे, जे बिझनेस आहे किंवा नोकरी असेल, जे असेल, ते करत करत मग ते मला सोडावं लागेल का? जर ते सोडलं तर माझं लगेच इन्कम बंद होईल, बिझनेस मधनं मला इन्कम मिळू शकेल का लगेच? मग माझं कसं होईल? असा प्रश्नही त्या व्यक्तीला पडू शकतो. म्हणून आपल्याला त्याला जर हे सांगितलं बिझनेसचा फायदा, की तुम्ही जो काही बिझनेस करता तो करत करत पार्ट टाइम हा बिझनेस करून आणखी आणखी इन्कम आपण बघू शकतो. हा आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन करू, याबद्दलचे फायदे सांगू शकतो. तसंच दुसरं, की आपण कोणताही बिझनेस किंवा नोकरी करतोय, तिथे तुम्ही स्वतः जेव्हा हजर राहतात तेव्हाच पैसे कमवू शकतात. परंतु ह्या बिझनेसचा फायदा आहे का तुम्ही जेव्हा तिथे उपस्थित नसणार, तेव्हा सुद्धा इथनं तुम्हाला इन्कम मिळू शकतो. ही गोष्ट आपण त्या व्यक्तीला सांगितल्यावर त्याला त्या व्यक्तीचं अट्रॅक्ट करू शकतो आपण या मुद्द्यावर सुद्धा. आणि आणखी त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला जीवनभर पैसे कमवण्याची पैसे कमवण्यासाठी काम करण्याची गरज नाही पडणार. म्हणजे लाईफ टाईम आपण पैसे कमवण्यासाठी काम करण्याची गरज नाहीये. जर एक पॅशन म्हणून तुम्ही तुमचं काही काम करणार ती गोष्ट वेगळी. पण मला पैशासाठी जर करण्यासाठी बाहेर जावं लागत असेल, जर मी बाहेर गेलो, काम करण्यासाठी गेलो तरच मला पैसे येणार असतील, तर मग आपल्याला आयुष्यभर लाईफ टाईम म्हातारपण येईपर्यंत पैसा कमवण्यासाठी काम करावं लागतं. पण हे एक अशी अपॉर्च्युनिटी आहे बिझनेसची का याच्यामुळे पैशासाठी लाईफ टाईम काम करण्याची गरज नाही पडणार. आणि पुढचा मुद्दा म्हणजे आपण केलेल्या कामाचा आपल्या 3 पिढ्यांना फायदा होणार आहे. मग आपण जे काही काम करत असतो, साधा नोकरी झाली. नोकरीवर मी जेव्हा रिटायर होईल, जर मी नोकरी करते आणि मी जर रिटायर झाली, तर त्या ठिकाणी माझ्या मुलाला लगेच घेणार का नोकरीवर? नाही. त्याला शून्यातून सुरुवात करावी लागेल. किंवा जे बिझनेसमॅन आहेत, त्यांना सुद्धा ते जे काही बिझनेस करतात, त्यावेळेला त्यांचे स्किल वापरून ते बिझनेस करत असतात. तर ते स्किल त्यांच्या मुलामध्ये असेल, तर मुलगा पुढे बिझनेस नेऊ शकतो, ग्रो करू शकतो. पण त्याच्यामध्ये नसेल, तर त्याला तिथे त्याचा इन्कम स्टॉप होऊ शकतो. किंवा जे सेल्फ एम्प्लॉय आहेत, डॉक्टर, वकील, सीए वगैरे, ही लोकं जी झाली, आर्किटेक्ट, यांच्या बाबतीत पण त्यांच्याकडे जे काही स्वतःकडे स्किल असतं त्या अनुषंगाने ते इन्कम कमवत असतात. पण पुढे जाऊन जरी त्यांचे मुलं तेच डॉक्टर, वकील, इंजिनियर, हे जरी झाले, सीए झाले, तरी पण त्या मुलांना त्यांचे जे काही क्लायंट्स आहेत ते मिळणार आहेत का? ते लोक सगळे कंपल्सरी मुलांकडे जाणार आहेत का?
तर त्या मुलांना कंपल्सरी त्यांचं स्किल दाखवावं लागणार आहे आणि जर ते स्किल दाखवलं तरच ते क्लायंट त्यांच्याकडे येणार आहेत. म्हणजे काय? तर मुलांना शून्यातूनच काम करण्यासाठी सुरुवात करावी लागते. मग अशा वेळेला हा बिझनेस अशी एक संधी देतोय तुम्हाला, की ज्या बिझनेसमध्ये आपण जेव्हा काम करायला सुरुवात करतोय, तर त्या कामाचा फायदा माझ्या 3 जनरेशनपर्यंत मिळणार आहे. अशा प्रकारची एक मोठी अपॉर्च्युनिटी ही माझ्याकडे आहे. हे आपण त्यांना बिझनेसचे फायदे सुरुवातीला सांगितले. तर तेवढे सिरियसली ते बिझनेसची अपॉर्च्युनिटी काय आहे याकडे लक्ष देऊन ते ऐकू शकतात किंवा तुम्ही इन्व्हिटेशन देण्यापूर्वी बिझनेसचा प्लॅन ऐकण्यासाठी इन्व्हिटेशन देण्यापूर्वी हे जर फायदे सांगितले, तर ह्या फायद्यांमुळे हे फायदे डोक्यामध्ये ठेवून ती व्यक्ती सिरियसली प्लॅन प्रेझेंटेशन ऐकून त्याच्यामध्ये जॉइनिंगच्या बाबतीत अर्धी क्लोज झालेली असणार आहे. हा एक फायदा होऊ शकतो. त्यानंतर ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय? त्याचा पण आपण एक फरक समजून घेऊया. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय होतं, की जे पारंपरिक व्यवसाय आहेत, तर मग तिथे जे काही प्रोडक्ट्स आहेत कंपनीमध्ये तयार होतात. कंपनीमधून ते प्रोडक्ट्स रिटेलर, होलसेलर, एजंट, डिस्ट्रिब्युटर, सीएनएफ, जाहिरात याच्या मार्फत मग कंझ्युमरकडे पोहोचतात. म्हणजे काय होतं, एखादं प्रोडक्ट जर ₹30 कंपनीमधनं बाहेर निघणार असेल, तर ह्या सगळ्या माध्यमातून ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला ₹100 लागतात. म्हणजे मधली ही जी ₹70 मॅड कॉस्ट आहे, ती विनाकारण त्या ग्राहकावर बर्डन पडतं आणि त्याला ती द्यावी लागते. परंतु जर आपण हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस करतोय, तर त्याचा फायदा काय आहे? कंपनीतून फक्त तोंडी जाहिरात करून माउथ पब्लिसिटीने ते प्रोडक्ट जे आहेत, जे वस्तू आहेत त्या ग्राहकापर्यंत पोहोचतात. त्यामुळे मधला हा जो काही ही मॅड कॉस्ट जी आहे, तोंडी जाहिरात करणाऱ्यांना ती दिली जाते. हा त्याचा एक फायदा आहे. आणि दुसरं म्हणजे हे पारंपरिक जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, त्याचे तोटे काय आहेत? तर पहिलं महत्वाचा तोटा हा की हे प्रोडक्ट जे आहेत, त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, ते प्रोडक्ट स्वतः वापरत नाही. त्याची फक्त ते जाहिरात करतात. त्यामुळे काय होतं, त्या प्रोडक्टची क्वालिटीची गॅरंटी नसते. आपण टीव्हीला बऱ्याच वेळा ॲडव्हर्टाइज बघतो. कोण-कोण वेगवेगळे फिल्म स्टार्स किंवा वेगळे स्पोर्ट्समधले जे सेलिब्रिटी लोकं आहेत, अशाही व्यक्ती येऊन आणि त्या प्रोडक्टची जाहिरात करत असतात. परंतु जर प्रत्यक्षात बघायला गेलं, तर ते प्रॉडक्ट्स ते वापरतात का? आपण अशी काही उदाहरणं पण घेऊ शकतो त्या बाबतीत. जे फिल्म स्टार आहेत, ते जे लक्स साबणची जाहिरात करतात किंवा फोर व्हीलरची जाहिरात करतात. त्याच गाड्या त्यांच्याकडे असतात का? ते त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे वेगळे प्रॉडक्ट्स वापरत असतात. वेगळ्या-वेगळ्या वापरले जातात त्यांच्याकडनं. परंतु प्रॅक्टिकलमध्ये काय होतं, त्या प्रॉडक्टच्या बाबतीतली ती गॅरंटी त्यांना क्वालिटीची नसते. त्यामुळे त्या व्यक्ती स्वतः ते प्रॉडक्ट वापरत नसतात. परंतु ते जाहिरात बघून प्रॉडक्ट्स घेतले जातात. आणि त्यामुळे आपण जेव्हा प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर लक्षात येतं, "अरे, त्या प्रॉडक्ट्सचं एकदम बकवास आहे." परंतु आणि दुसरं आणखी जेव्हा प्रॉडक्ट्स काही वेळेस आपण घेतो, दुसऱ्या दुकानातून घेतो, तर त्यावेळेला आपल्याला पक्कं बिल पण दिलं जातं, त्याची गॅरंटी नाही. म्हणजे कच्चं बिल लिहिलं जातं. ते आपण घेतो त्यामुळे टॅक्सची चोरी पण होऊ शकते. टॅक्सला दाखवलं जात नाही, कच्चं बिल असतं तेव्हा. म्हणजे सरकारचं सुद्धा नुकसान होतं टॅक्सचं. आणि ती जी काही किंमत असते त्याच्यामध्ये पण फरक असू शकतो. आपण जाऊन बार्गेनिंग केलं जातं बऱ्याच वेळेला दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना. का? तर बार्गेनिंग करतो याचा अर्थ काय? ते किती कमी जास्त रेट लावू शकतात. ग्राहक कसं आहे ते बघून ते रेट लावतात. त्यामुळे कमी जास्त रेट मध्ये प्रॉडक्ट्स अवेलेबल होतात. पण ज्याला बार्गेनिंग करता येतं त्याला कमीमध्ये प्रॉडक्ट्स मिळणार. ज्याला करता येत नाही त्याला जास्त प्राईसमध्ये प्रॉडक्ट्स मिळणार. म्हणजे इथे आपलं नुकसान होत असतं, पण ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे करोडोचा टर्नओव्हर होत असतो इथे. परंतु जे विक्री झालेले प्रॉडक्ट्स आहेत, त्याचा पण आपल्याला काही फायदा होतो का? म्हणजे तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेलात, तिथे तुम्ही 3,000ची, 5,000ची, 10,000ची जी काही खरेदी केली, ती खरेदी केल्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट्स घेता, ज्या वस्तू असतील त्या घेता आणि बाहेर निघता. त्यानंतर ती व्यक्ती जी विकते त्या वस्तू आपल्याला, त्या व्यक्तीचा जो काही टर्नओव्हर होतो त्याच्यावर त्याला फायदा होणार असतो. आपण ती वस्तू खरेदी करतो, त्यावेळेला आपल्याला काय त्या वस्तूचा फायदा असतो का? तर नसतो. म्हणजे हे जे काही टर्नओव्हर होतात, याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा नसताना आपण त्या वस्तू खरेदी करत असतो. हा ट्रॅडिशनल बिझनेसच्या बाबतीत आपल्याला एक तोटा असतो. प्लस आपल्याला जे काही प्रॉडक्ट्स असतात त्याची जी काही एम-आर-पी असेल, साधारण आपण त्या एम-आर-पीच्या अनुषंगाने प्रॉडक्ट्स खरेदी केले जातात. एम-आर-पी प्राइस लिहिलेली असते त्याप्रमाणे. परंतु डायरेक्ट सेलिंगमध्ये फायदा काय असतो? तर तुम्हाला कंपल्सरी ते प्रॉडक्ट्स डिस्काउंटमध्ये दिले जातात. प्रत्येक कंपनीचा डिस्काउंटचा रेट जो असेल त्याप्रमाणे त्यांचे आधीच त्यांनी डिक्लेअर केलेलं असतं, की या डिस्काउंटनी जे तिथे रजिस्टर झालेले मेंबर्स आहेत त्यांचे, कस्टमर्स आहेत, त्यांना त्या कमी प्राईसमध्ये प्रॉडक्ट्स दिले जातात. म्हणजे आपल्याला एम-आर-पीने प्रॉडक्ट्स खरेदी करावे करावे लागत नाही. हा एक रिटेलचा फायदा सुद्धा आपल्याला होत असतो.
पण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये आपण कंपल्सरी रिटेलर जी काही एमआरपी प्राइस असते त्या प्राइस मध्ये आपल्याला प्रोडक्ट्स घ्यावे लागतात. त्यानंतर डायरेक्ट सेलिंगचे आपण फायदे बघूया की काय. तर आपण जेव्हा प्रोडक्ट खरेदी करतो, त्या वस्तू ज्या काही खरेदी करतो, त्यावेळेला आपल्याला ऑथराइज एक पक्कं बिल मिळतं. बऱ्याच कंपनी ते मेल पण करतात. म्हणजे काय फायदा होतो आपल्याला, तर जे पक्कं बिल जर त्यांच्या मार्फत दिलं जातं, म्हणजे त्याची जी काही टॅक्स असेल तो गव्हर्नमेंटला प्रॉपरली भरला जाणार आहे. दुसरं म्हणजे इथे माउथ पब्लिसिटी केलेली जाते आणि जे माउथ पब्लिसिटी करणाऱ्या व्यक्ती असतात ते स्वतः ते प्रोडक्ट्स वापरत असतात, त्यांनी अनुभवलेले असतात, त्यामुळे त्या प्रोडक्टच्या क्वालिटीची, दर्जाची चांगली गॅरंटी असते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जी व्यक्ती आपल्याला सांगायला येते ती आपल्या विश्वासातली पण असते, आपल्या माहितीतली असते. त्यामुळे जर आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्या व्यक्तीला विचारू पण शकतो, अरे ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झाला. आपण टीव्हीच्या ज्या बाकी जाहिराती बघतो त्या जाहिरातीमध्ये आपल्याला ह्या प्रोडक्टच्या बद्दलची काहीच गॅरंटी नसते. आणि अशा वेळेला त्या प्रोडक्ट्स आपण जर यूज केले तर आपल्याला त्याच्याबद्दलचं काही नुकसान किंवा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. परंतु डायरेक्ट सेलिंगच्या प्रोडक्टच्या बाबतीत क्वालिटी ही चांगली असते. जी व्यक्ती आपल्याला सांगत असते ती विश्वासातली असते आणि त्या विश्वासाने आपण ते प्रोडक्ट्स वापरत असतो. कारण ती व्यक्ती स्वतःही ते प्रोडक्ट वापरत असते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जी काही प्राइस असेल ती कंपनीकडनं एक ऑथराइज प्राइस सांगितलेली असते, की जे तुम्ही प्रोडक्ट्स यूज करताय, जे प्रोडक्ट घेतायत त्या प्रोडक्टची ही प्राइस तुमच्यासाठी असणार आहे. म्हणजे जी एमआरपी असते त्या एमआरपी पेक्षा पण कमी प्राइसनी प्रोडक्ट्स आपल्याला अवेलेबल होतात. आणि जी प्राइस कंपनी देते तीच सगळीकडे तुम्ही कुठेही त्या कंपनीचे प्रोडक्ट्स घ्या, तुमच्यासाठी तीच प्राइस असणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन बार्गेनिंग करावी लागत नाही. आणि दुसरा महत्वाचा फायदा की आपण इथे प्रोडक्ट्स खरेदी करतो. जेव्हा मी जर इथे 3,000चे 5,000चे जे काही प्रोडक्ट्स जेवढ्या रकमेचे प्रोडक्ट्स खरेदी करेल, ते खरेदी केल्यानंतर तिथे मला जो काही कमी प्राइसमध्ये प्रोडक्ट्स मिळतात हा एक फायदा होणारच असतो. प्लस माझ्या प्रोडक्ट्समुळे आणखी पण आपल्याला कंपनीकडनं पण वेगळे इन्कमचे प्रॉफिट मिळणार असतात. म्हणजे आपण कंपनीचा एक पार्टनर असल्यासारखं आपल्याला जी काही आपल्या मार्फत सेल होतो प्रोडक्टचा त्याचा आपल्याला फायदा मिळणार असतो. तसंही आपल्याला एखादं प्रोडक्ट आवडलं तर आपण सहजही दुसऱ्या व्यक्तीला ते रेफर करत असतो. परंतु ते प्रोडक्ट्स आपण जेव्हा रेफर करतो, त्या प्रोडक्ट्सच्या बाबतीत इतर प्रोडक्टच्या बाबतीत आपल्याला काहीच फायदा नसतो. पण आपण जस्ट आपल्याला आवडलं म्हणून रेफर करत असतो. दुसऱ्याला सांगत असतो, "अरे, हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे." पण इथे आपण अशा प्रकारे जर कोणाला रेफर केलं एखादं प्रोडक्ट, तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ज्या प्रोडक्टची पब्लिसिटी करतायत, ते प्रोडक्ट्स ती व्यक्ती जेव्हा खरेदी करते, त्याचा तुम्हाला फायदा मिळणार असतो. पण इतर जे ट्रॅडिशनल बिझनेस आहे, तिथे आपल्याला याचा कोणत्याही प्रकारचा फायदा असतो का? तर नाही मिळत आपल्याला. त्यानंतर आपण आपली जी काही ड्रीम्स असतील त्या व्यक्तीच्या, ते त्याला व्हिज्युअलाइज करून द्यायचे. म्हणजे त्याची कल्पना करायला असेल, की तुमचे स्वप्न काय आहेत? कारण रोजच्या जीवनात लोकं जे काही काम करत असतात, त्याच्यात कंटाळलेले असतात. आणि ज्या कामाचा रोजचा जो त्यांचा वर्किंगचा टायमिंग असेल, ऑफिसला जा, घरी या, ऑफिसला जा, घरी या. घरातून एवढ्या-एवढ्या वाजता निघायचंय आणि एवढ्या वाजता मला ऑफिसला पोहोचायचंच आहे. आणि त्यानंतर ऑफिस टाईम संपल्यानंतर मग मी घरी येणार. आल्यानंतर मग कंटाळा आलेला असतो, थकलेलं असतं. त्या अनुषंगाने त्यांना पुढे आणखी काय करण्याची इच्छा नसते. अशा वेळेला त्या व्यक्तीला जर त्याची जाणीव करून दिली, की तुमची जे काही स्वप्न आहेत, ते स्वप्न तुम्ही ह्या व्यवसायातून पूर्ण करू शकता. तुम्हाला त्याच्या जे काही स्वप्न असतील त्याच्याबद्दल त्या व्यक्तीची जर तुम्ही चर्चा केली, तर त्याला फिरायला आवडतं का? किंवा त्याला आपल्या फॅमिलीसाठी वेळ द्यायला आवडेल का? त्याचे जे त्याच्याशी बोलताना आपल्याला ज्या काही त्याच्यातनं आपण त्या व्यक्तीला बिझनेसचा जो काही फायदा ऑफर करणार असतो, त्या रिलेटेड त्याचे जे काही स्वप्न असतील, ते स्वप्न जर आपण त्याला व्हिज्युअलाइज करून दिले, का तुम्ही जर इथे तुम्हाला असं वाटतं, की माझ्याकडे मोठी गाडी असावी, 4 चाकी गाडी असावी किंवा मला रोजचा प्रवासाचा त्रास होतोय, तो मला करायला नको असतोय किंवा मला माझ्या फॅमिलीसाठी मला वेळ देता येत नाही. त्यांची जी स्वप्न असतील, ती तुम्ही त्यांना जर तिथे व्हिज्युअलाइज करून दिले, का हे तुम्ही बिझनेसच्या अपॉर्च्युनिटी मार्फत तुम्हाला हा फायदा होणार आहे. तुमची ही स्वप्न पूर्ण होणार आहेत, याची आपण त्यांना जाणीव करून दिली. तसेच त्यांचे काही रोजच्या जीवनातील ज्या समस्या आहेत, त्याचं समाधान ह्या बिझनेस मार्फत होणार आहे. म्हणजे इथे आपण या बिझनेसच्यामुळे तुम्ही जे काही प्रॉडक्ट्स दुसऱ्या कुठेतरी घरात ज्या जीवनावश्यक वस्तू असतात, त्या खरेदी करतोच. त्याच्याऐवजी आपण ह्या कंपनीमार्फत जर डायरेक्ट सेलिंगच्या कंपनीकडे रजिस्ट्रेशन करून तेच प्रॉडक्ट्स तुम्ही इथे स्वतः खरेदी करायचे. त्याच्यावर तुम्हाला जे काही फायदे मिळणार आहेत, ते मिळणार असणारच आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला बिझनेस करायचा आहे. म्हणजे तुमचं एक ज्या काही समस्या असतील त्या व्यक्तीच्या लाईफमधल्या,
त्याच्यासाठी आपण कोणताही पैसा खर्च न करता त्यांना कशाप्रकारे समाधान मिळणार आहे, त्याची जाणीव करून देतो. म्हणजे हे बिझनेसचे जे काही फायदे आहेत, ते त्या व्यक्तीला आपण जर त्यावेळेला समजावून सांगितले आधी आणि मग ह्या बिझनेसमुळे त्यांना कशाप्रकारे चांगलं यश संपादन करता येईल आणि त्यांची सगळी स्वप्न कशाप्रकारे पूर्ण होतील, याबद्दलचं मार्गदर्शन आपण त्यांना ज्यावेळेला करतो, याची माहिती ज्यावेळेला त्यांना आपण देतोय, त्यावेळेला ती व्यक्ती निश्चितच इथे पॉझिटिव्हली तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस त्यांना अपॉर्च्युनिटी ऑफर करतायत, काय बिझनेस आहे असा, की याच्यातनं माझ्या एवढे दुःखांचं, एवढ्या समस्यांचं समाधान होणार आहे, या गोष्टीकडे ती व्यक्ती नक्कीच लक्ष देऊन तुमचं जे काय तुम्ही त्यांना बिझनेसची अपॉर्च्युनिटी ऑफर करताय, ती तुमच्याकडे सिरियसली बघू शकते. त्यानंतर आपण त्यांना पुढच्या गोष्ट की तुमच्या ओळखीची काही माणसं आहेत. आपण बिझनेसच्या बद्दल त्यांना सांगितलं, बिझनेसचे फायदे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांना आता हे जे फायदे आहेत तुम्हाला जे होणार आहेत, हेच फायदे तुम्हाला पण तुमच्या जवळची माणसं आहेत त्यांना पण व्हावं असं वाटत असणार आहे. अशी कोण-कोण माणसं आहेत, की तुम्हाला वाटेल का हा अशा प्रकारचा बिझनेस मला मिळाला, तर मी आणखी कोणाकोणाला हे बिझनेस ऑफर करू शकतो, कोणाकोणाला ह्या बिझनेसचा फायदा करून देऊ शकतो. असे कोण माणसं तुमच्यावर विश्वास ठेवणारे किंवा तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता अशी माणसं असणारच आहेत. अशी कोण-कोण आहेत? असं विचारल्यावर तो काही सहज साधारणपणे ती व्यक्ती सहज काही त्याच्या जवळच्या माणसांची नावं घेऊ शकते. किंवा हे माझे नातेवाईक आहेत किंवा हे माझे फ्रेंड्स आहेत, यांना मी हा बिझनेस ऑफर करू शकतो. अशा काही जणांची नावं सांगेन आणि त्या व्यक्तींना आपण असं ह्या बिझनेसमुळे तुम्हाला असं तुमची जी जवळची माणसं आहेत, त्यांना पण अशाच प्रकारे जर त्रास होत असेल किंवा जे त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना काही प्रॉब्लेम येत असतील, त्याच्यावर सोल्युशन म्हणून हा एक बिझनेस आहे, ही एक चांगली संधी आहे. ही तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांना द्यायला नक्कीच आवडेल ना? नक्कीच आवडेल. अशा प्रकारे त्याच्याशी बोलून त्याला एक तिथे पण आपण आणखी दुसऱ्यांची मदत करू शकतो. ही भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण निर्माण करू शकतो. आणि त्यानंतर जे हे प्रश्न आपण जेव्हा विचारतो, त्यानंतर काही उलट प्रश्न पण विचारायचे असतात. म्हणजे त्याला आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण त्या व्यक्तीला बिझनेससाठी तयार करतोय, त्याच्यात पण काही वेळेस काय प्रत्येक व्यक्ती अशी नाहीये, की तुम्ही सांगितल्यावर लगेच पॉझिटिव्हलीच तुमच्या बाबतीत हो ना हो करेलच. त्याच्या मनात काही वेळेस वेगळ्या पण शंका येऊ शकतात. म्हणून अशा वेळेला जर त्या व्यक्तीला आपण उलटे प्रश्न विचारले, काही रिव्हर्स क्वेशन्स विचारले, की जर तुम्ही हे बिझनेस कोणाला सांगणार आहेत, तुम्ही सपोज तुम्ही ज्यांची कोणाची नावं त्याने फ्रेंड्सची किंवा नातेवाईकांची सांगितलेली असतात, त्यांचं नाव घेऊन का बघा तुमचा हा मित्र आहे, याला तुम्ही हा बिझनेसची अपॉर्च्युनिटी सांगितली आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं, "काय पण मला वेळच नाही बिझनेस करायला." मग तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? किंवा एखादा म्हणेल, "थांब जरा मी विचार करून सांगतोय." किंवा कोणी म्हणाले, "अरे माझ्याकडे पैसे नाहीयेत." असे जर तुम्हाला काही ना कोणाचे ऑब्जेक्शन आले, तर तुम्ही त्याला काय उत्तर देणार? असे जर तुम्ही त्याला प्रश्न विचारले, तर तो त्या प्रश्नाची कदाचित तुम्हाला तिथे उत्तरं देईल. आणि त्यामुळे काय होणार आहे, की ही जी कारणं तो सांगू शकणार असतो आपल्याला, ती कारणं तो आपल्याला सांगणारच नाही. कारण त्याची उत्तरच त्याच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असल्यामुळे, तोच ती उत्तरं देत असल्यामुळे तुम्हाला तो ती कारणं सांगणार कसं? म्हणजे ह्या वेळेला त्याचे क्लोजिंगचे चान्सेस फार जास्त असतात. आणि त्यानंतर तुम्ही कंपनीची जी त्यांना माहिती द्याल, ती माहिती कंपनीचा जो प्रोफाईल आहे, तो कशाप्रकारे स्ट्राँग आहे, कंपनी कशी चांगल्या प्रकारे जास्त काळ टिकू शकते आणि कंपनीचे प्रॉडक्ट्स जे आहेत, ते कसे चांगल्या क्वालिटीचे आहेत, किती युजफुल आहेत, कशा-कशा प्रकारच्या लोकांना त्याचे उपयोग झालेले आहेत आणि अशा वेळेला ते प्रॉडक्ट्स पण तुमच्या सोबत असतील, तर तुम्ही डायरेक्ट त्या व्यक्तीला प्रॉडक्ट्स बघा, हे माझ्यासोबत आहेत, हे एवढ्या चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत, अशी माहिती देऊ शकता. आणि ते प्रॉडक्ट्स सुद्धा समोर ती व्यक्ती बघेल. त्यावेळेला ती नक्कीच प्रॉडक्ट्स वापरण्याचा विचार करेल आणि प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर ती व्यक्ती तर शुअरली क्लोज होऊच शकते. त्यानंतर कंपनीचं जे इन्कम आहे, आपल्याला इथनं कशाप्रकारे इन्कम मिळणार आहे, याबद्दलची माहिती आपण त्या व्यक्तीला जर दिली, तर त्याला ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण सांगतोय, तर ती माहिती त्याला पुरेशी त्याला होकार देईल ती व्यक्ती, एवढी माहिती तरी आपल्याकडनं त्याला दिली गेली पाहिजे. जे कंपनीचे जे मेन कोणाला शंका असू शकते मनात, की कंपनी बंद पडली तर, पळून गेली तर, किंवा हे प्रॉडक्ट जर खराब निघाले तर, किंवा याच्यात मला एवढं इन्कम कंपनी देईलच का? कशावरून देईल? असेही प्रश्न पडू शकतात. त्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तरं तुमचा प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये कंपनीबद्दलची माहिती सांगताना पुरेशी माहिती, की ती व्यक्ती हो या निर्णयापर्यंत पोहोचली पाहिजे. अशा प्रकारे एवढी माहिती तुमच्याकडनं त्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे. त्यामुळे निश्चितच ती व्यक्ती इथे जॉइन होण्यासाठी पॉझिटिव्हली तुमच्याकडे रेडी होईल आणि तिथल्या तिथे जेव्हा तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन देतात, तिथल्या तिथेच ती व्यक्ती क्लोज होऊ शकते आणि तुमच्यासोबत बिझनेस जॉइन करू शकते. थँक तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर निश्चितच हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे इतर व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात.